मुलांमधली क्रिएटिव्हिटी किल करण्यामध्ये आपण पालक म्हणून किंवा ॲडल्ट म्हणून आपला कसा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतो ना, याचं मी उत्तम उदाहरण देतो. ओके. लेगो नावाची कंपनीला माहिती आहे. हो. लेगो कंपनीचे ते ठोकळे असतात, त्या ठोकळ्यांनी आपण टॉवर, प्राणी वगैरे सगळं बनवू शकतो. लहान मुलांना त्याच्यामध्ये मजा येते. लेगोने ज्यावेळी पहिल्यांदा हे बॉक्सेस काढले होते ना ठोकळ्यांचे वगैरे, त्याच्याबरोबर त्यांनी तो चार्ट दिलेला नव्हता की काय बनवायचं, कसं बनवायचं. त्यामुळे कम्प्लिटली लेफ्ट टू चिल्ड्रन की तुम्हाला जसं पाहिजे तसं बनवा. आता हे बनवत असताना पिवळ्यावर लाल टाकायचा, लालवर हिरवा टाकायचा, हे काहीच माहित नाही. त्यामुळे मुलं पाहिजे तसं बनवायचे, मग मुलं अडखळायचे. त्याच्यामुळे मग काय व्हायचं, पालकांना त्यांच्यावर बसावं लागायचं आणि म्हणून लेगोचा सेल होणं कमी व्हायला लागलं. कारण लोक घ्यायचे नाही की कोण परत मुलांबरोबर बसणार, आपणच वेळ घालवायचा वगैरे. मग लेगोने काय केलं, लेगोने मग त्याच्यावर चार्ट द्यायला सुरुवात केली की असं ह्याच्यावरती हे बॉक्सेस ठेवले तर मग प्राणी तयार होतो, घर तयार होतं, बंगला तयार होतो वगैरे वगैरे. ते आल्यानंतर मग पालक काय करायचे, बघ आता त्याच्यामध्ये दिलंय ना, ह्याच्यावरती हे ठेवायचं, त्याच्यावरती हे ठेवायचं, मग तसं ठेवत जा, आता मला परत विचार नको. आणि मुलं करायला लागले. ह्याच्यात झालं काय, मुलं क्रिएटिव्हली विचार नाही करत. मुलं जे इन्स्ट्रक्शन त्या कागदावरती दिले आहेत ना, तसंच करायला सुरुवात करतात. आणि ती क्रिएटिव्हिटी जी पहिल्यांदा लेगोमध्ये अपेक्षित होती, ती क्रिएटिव्हिटी पूर्णपणे किल झाली. आता मुलं फक्त मेकॅनिकली जे इन्स्ट्रक्शन दिलं ते फॉलो करतात. क्लासिक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीसाठी आपण जे तयार केलं होतं ते आपण किल केलं. दुर्दैवाने हे जे दुसरे जे लेगो बॉक्सेस होते जे विथ द पेपर, ते मॅसिव्ह सक्सेसफुल झाले. खप त्याचा वाढला, पालकांनी ते जास्त विकायला घेतले आणि लेगोने इन्स्ट्रक्शन मॅन्युअल सकट बॉक्सेस विकायला सुरुवात केली. क्रिएटिव्हिटी किल करण्याची ही एवढी मोठी शोकांतिका आहे बघ.